आपल्या इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये इंग्रजी हा एक विषय आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्या इंग्रजी विषयामध्ये युनिट 1 म्हणजे पहिला जो घटक आहे तो आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट, म्हणजे इंग्रजीतली मूळाक्षर. त्यांचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे आणि या घटकामध्ये जे वेगवेगळे उपघटक आहेत त्यातला पहिला उपघटक आहे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर्स विथ इट्स साऊंड्स, म्हणजे मूळाक्षर आणि त्यांची ध्वनी. साऊंड म्हणजे ध्वनी, त्यांचा आवाज, ह्यांच्या असोसिएशन म्हणजे त्यांचं जोड आपल्याला लावायची आहे. आपल्या मराठीमध्ये आपण क जर आवाज म्हणत असू किंवा क हा जर उच्चार आपला होत असेल तर क साठी क हे अक्षर आहे. ख म्हणलं तर हे ख हे अक्षर आहे. परंतु इंग्रजीमध्ये मात्र क ह्या आवाजासाठी, या ध्वनीसाठी क हे अक्षर नाही. तिथे आहेत ही मूळाक्षर म्हणजेच अल्फाबेट्स आणि त्या प्रत्येक अल्फाबेट्सचा आवाज म्हणजे साऊंड हा वेगळा आहे. म्हणजे जर तुम्ही डी हे अल्फाबेट आहे तर हे डी हे अल्फाबेट ड ह्या ध्वनीसाठी, ह्या आवाजासाठी वापरलं जातं. म्हणजे अक्षर आणि त्यांचा ध्वनी म्हणजे ते कशासाठी वापरलं जातं हे दोन्ही वेगवेगळं आहे. त्यामुळे हा घटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे. इंग्रजीमध्ये जे मूळाक्षर आहेत त्यांचे दोन प्रकार आहेत. आपण आपली जी मराठीतली मूळाक्षर लिहितो क ते ज्ञ ते एकाच पद्धतीने लिहितो, परंतु इंग्रजीमध्ये मात्र कॅपिटल लेटर्स म्हणजेच पहिली लिपी आणि स्मॉल लेटर्स म्हणजेच दुसरी लिपी, अशा दोन वेगवेगळ्या लिपीमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने मूळाक्षर लिहिली जातात. म्हणजेच पहिल्या लिपीत जर आपण ए असं लिहित असू तर तेच ए दुसऱ्या लिपीत असं लिहिलं जातं. याचा अभ्यास आपण पहिलीपासून करत आलेलो आहोत की पहिल्या लिपीमध्ये कशी अक्षर लिहायची, तीच अक्षर दुसऱ्या लिपीमध्ये कशी लिहायची, 4 रेघेमध्ये हे अक्षर कसं लिहायचं 4 लाईन्स मध्ये, हे सुद्धा आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. आणि त्या अभ्यासाचा उपयोग आपल्याला आता हे इंग्रजीचे प्रश्न सोडवताना होणार आहे. आजच्या या आपल्या धड्यामध्ये आपल्याला हे इंग्रजीचं जे मूळाक्षर आहे, इंग्रजीचे जे अल्फाबेट्स आहेत ते अल्फाबेट्स कोणत्या आवाजासाठी वापरले जातात ते आपल्याला शिकायचं आहे. त्याआधी आपण पाहूया आपल्या मराठीमध्ये जसे स्वर आहेत, कोणकोणते स्वर आहेत, अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा ऍ आणि अ, नाही का, रू रू, हे आपले मराठीमधले स्वर आहेत. हे जसे स्वर आहेत तसे इंग्रजीमध्ये पण 5 स्वर आहेत. आपण 14 घडी लिहितो म्हणजे आपल्या मराठीमध्ये 14 स्वरचिन्ह आहेत किंवा स्वर आहेत, परंतु इंग्रजीमध्ये मात्र किती स्वर आहेत, 5च आहेत. ते कोणते आहेत त्यांना म्हणायचं वॉवेल्स. काय म्हणायचं, ते आता लक्षात घ्या कोणते कोणते आहेत इंग्रजीतले वॉवेल्स. ते आहेत ए ई आय ओ आणि यू. हे आपल्या इंग्रजीतले वॉवेल्स म्हणजे स्वर आहेत. आणि इतरही बाकीचे जे आहेत क पासून ज्ञ पर्यंत जशी आपल्या मराठीमध्ये व्यंजन आहेत तसेच हे दुसरे जे राहिलेले अक्षर आहेत ती व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट्स आहेत. काय पाहिलं आता आपण, एक म्हणजे वॉवेल्स. कोणकोणते इंग्रजीमध्ये वॉवेल्स, ए ई आय ओ आणि यू. आणि दुसरे आहेत हे कॉन्सोनंट्स, त्यांना काय म्हणायचंय, कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. ही उरलेली व्यंजन आहेत बी सी डी एफ जी एच जे के एल एम
NPQRSTV U हे व्हॉवेल आहे. VWXYZ हे काय आहेत इंग्रजीतले म्हणजेच कॉन्सोनंट्स. ठीक आहे. आता आपण पाहूया की हे जे AEIOU यांचा शब्दात वापर झाल्यावर उच्चार कसा होतो. जसं की BAT बॅट मध्ये ए आहे, बी ला ए लागलं, त्याचा उच्चार आपण कसा करतो बॅट. असं कुठल्याही शब्दामध्ये जर ए असेल तर त्याचे किती प्रकारे उच्चार होतात, कसे होतात ते आपल्याला पाहायचंय. ई असल्यानंतर, आय असल्यानंतर असे वेगवेगळे व्हॉवेल्स शब्दामध्ये वापरताना त्यांचे उच्चार कसे कसे होतात हे आता आपण समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की हा जो बी आहे तो कोणत्या साऊंड साठी वापरला जातो. बी चा साऊंड आहे ब, म्हणजे BAT बॅट मध्ये आपण बी लिहिलंय नाही का. BAT हे बी लिहिलंय, त्याचा उच्चार आपण काय करायलो ब. ह्या बी साठी आपण काय लिहिलो ब. ब साठी आपण बी हे अक्षर वापरले. म्हणजेच काय की हे प्रत्येक अक्षर जे आहेत त्या अक्षरांचा आवाज वेगळा वेगळा आहे. तो आपण आता समजून घेऊया की बी हे कशासाठी वापरतो आपण ब. सी कशासाठी वापरतो क साठी. कशासाठी क. डी कशासाठी वापरतो द. एफ फ. जी कशासाठी वापरतो ग साठी. एच ह साठी. जे ज साठी वापरतो. के कशासाठी वापरतो क साठी वापरतो. एल कशासाठी वापरतो ल साठी वापरतो. एम कशासाठी वापरतो म साठी. व्हेरी गुड. नाउ एन कशासाठी वापरतो न साठी. पी कशासाठी वापरतो प साठी. क्यू व साठी. व्हेरी गुड. क्यू क ला व साठी क्यू वापरतो. आर कशासाठी वापरतो र साठी. एस स या ध्वनीसाठी एस हे अक्षर वापरलं जातं. टी कशासाठी वापरलं जातं ट. व्ही कशासाठी वापरतो आपण व साठी. आणि डब्ल्यू सुद्धा व साठीच वापरलं जातं. एक्स कोणत्या अक्षरासाठी वापरतो सांगा स. क अर्धा आणि स. स साठी एक्स हे अक्षर आपण वापरतो. आणि वाय कशासाठी वापरतो या साठी. आणि झेड झ साठी आपण झेड हे अक्षर वापरतो. इथपर्यंत आता आपल्याला पूर्वीच माहिती होतं. हे आहे आपलं पूर्वज्ञान. पूर्वज्ञान म्हणजे आपल्याला पूर्वीच माहित असलेल्या गोष्टी, परंतु त्याचाच फायदा आपल्याला या आपल्या धड्यामध्ये होणार आहे. आता आपण हे जे व्हॉवेल्स आहेत AEIOU हे या कॉन्सोनंट्सला म्हणजेच व्यंजनाला लागून जे शब्द तयार होतात त्या शब्दांचे कसे उच्चार होतात त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण इंग्रजी वर्णमालेतील AEIOU ह्या स्वरांचे म्हणजेच व्हॉवेल्सचे उच्चार कशा प्रकारे होतात हे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया ए चे किती वेगवेगळ्या प्रकारे उच्चार होतात. पहिला आहे ए चा उच्चार ॲ असा कधी कधी होतो. बघा BAT ह्या स्पेलिंगचा उच्चार आपण कसा करतो बॅट. म्हणजे ब ला ए लागलं, बी ला ए लागलं, बॅ म्हणजे ए चा उच्चार काय झाला ए चा ॲ असा झाला. ब चा उच्चार बी चा ब असा झाला आणि ए चा ॲ असा झाला. म्हणून ते दोन्ही मिळून झालं बॅट. CAP कॅप. FAN फॅन. MAT मॅट. इथे ए चा उच्चार ॲ असा झालाय नाही का.
आता आपण एचाच उच्चार आ असा कधी होतो हे पाहूया. बघा, JAR. आता आपण जार म्हणणार, JR म्हणणार नाहीत, नाही का. इथे आ असा उच्चार होतो. एचा उच्चार आ असा व्हायला लागलाय. CAR कार, GLASS ग्लास, PART पार्ट. इथे आ असा उच्चार झाला एचा. आता आपण एचा उच्चार अ असा कोणकोणत्या शब्दात होतो बघा. BALL बॉल. इथे ए असा पण उच्चार झाला नाही. आणि आ बाल असं म्हणतो का आपण BALL ला? बॉल म्हणतो. म्हणजेच अ असा उच्चार ह्या एचा झालेला आहे. WALL वॉल, CALL कॉल, HALL हॉल. आता एचाच उच्चार एई असा कधी होतो बघा. NAME नेम म्हणजे मात्रा लागतोय नाही का. एई असा होतोय नेम. CAKE केक, TAKE टेक, LAKE लेक. म्हणजे ह्या एचाच 4 वेगवेगळ्या प्रकारे कसा उच्चार शब्दांमध्ये होतो हे आता आपण पाहिलं. कोणत्या शब्दात आपल्या एचा उच्चार कसा होतो हे आपल्याला सरावानं इंग्रजीचं भरपूर वाचन करून लक्षात येत असतं. त्यामुळे इंग्रजीचे सुद्धा भरपूर शब्द आपल्याला माहीत असणं, पाठ असणं, त्यांचा आपण लिखाणात वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण ई ह्या वॉवेलचा वेगवेगळ्या शब्दामध्ये वापर झाल्यानंतर त्या शब्दांचे उच्चार कसे होतात हे पाहूया. पहिला आहे ईचा उच्चार ए असा कधी होतो बघा. BED बेड म्हणजे ब ला ई लागलं, ब वर मात्रा लागला नाही का. बेड म्हणजे ए झाला त्याचा. ईचा या अक्षराचा उच्चार ए असा व्हायला लागलाय. त्यानंतर EGG एग, TEN टेन, PEN पेन. त्यानंतर ईचाच उच्चार ई असा कधी होतो बघा. HE ही, SHE शी, ME WE वी. इथे ईचा उच्चार ई असाच झालेला आहे. त्यानंतर ई असा उच्चार कधी होतो पाहूया. HEAR हियर, EAR इयर, ELECT इलेक्ट आणि EVENT इव्हेंट. व्हेरी गुड. इथे या ईचा उच्चार ई म्हणजे ई हे ए, ई आणि ई या तिन्हीसाठी वापरलं जाऊ शकतं. त्याच नंतर आपण आपला तिसरा जो वॉवेल आहे तो आहे आय. ह्या आयचा वेगवेगळ्या शब्दांमध्ये कसा उच्चार होतो ते पाहूया. पहिला आहे आयचा वापर ई असा कोणकोणत्या शब्दात होतो बघा. PIN पिन म्हणजे वेलांटी दिल्यासारखा ह्या ईचा वापर होतो. प म्हणजेच पी ला आय म्हणजेच ई लागलं झालं पी आणि एन न साठी पिन. HILL हिल, SIX सिक्स, SHIP शिप. त्यानंतर आयचा उच्चार आई असा कधी होतो बघा. ICE आईस, FINE फाईन म्हणजे इथं आई असा आईचा उच्चार व्हायला. F हे फ साठी आणि फ ला आई लागलं फाई आणि न फाईन. KITE काईट, FIRE फायर, WIRE वायर, HIRE हायर, TIRE टायर, IRON आयर्न. त्यानंतर आय जरी असलं तरी त्या आयचा उच्चार अ असा कधी होतो बघू. GIRL गर्ल. इथं जी म्हणजेच ग ला आय लागले पण आपण गिरल म्हणतो का.
तिथं गर्ल असंच म्हणतो, म्हणजे आयचा उच्चार अ असाच झालेला आहे. BIRD बर्ड, तिला आपण बिर्ड म्हणतो का? ब म्हणजे ब ला अ लावलं, ब रुड, म्हणजेच इथं आयचा उच्चार अ असाच झालेला आहे. CHIRP चर, SIR सर. आता आपण पाहूया आपला जो ओ हा वॉवेल आहे म्हणजे स्वर आहे, ह्या स्वराचे किती वेगवेगळ्या प्रकारे उच्चार होतात. बघा, पहिला उच्चार आहे ओचा ओ असाच, COLD NO GO HOLE होल. आता ओचा उच्चार ओ असा पण होतो. कधी होतो बघा, OWL ओल, COW काऊ, TOWER टॉवर, NOW नाव. आता ओचा उच्चार अ असा कधी होतो पाहूया आपण. OX DOG COCK कॉक, BOX बॉक्स. आता ओचा उच्चार अ असा कधी होतो बघा, ONION आणि ऑन. इथला जो दुसरा ओ आहे यांच्या अगोदरचा, त्या ओचा उच्चार अ सारखा झाला. पहिल्या ओचा उच्चार ओ झाला आणि दुसऱ्या ओचा उच्चार अ झाला. बघा, अ नि अ न, पहिला अ आणि दुसरा अ. MONKEY, त्याला आपण मोंकी म्हणतो का? मॉन्की म्हणतो का? मंकी म्हणतो. म्हणजे तिथल्या ओचा उच्चार अ असाच झालेला आहे. आता आपण पाहूया यू या वॉवेलचा उच्चार कसा कसा होतो. बघा, पहिला आहे यूचा उच्चार अ असा कधी होतो. BUS बस, BUT FUN फन, DUCK डक. आता यूचा उच्चार उ असा कधी होतो आपण पाहू. PUT याला आपण पट नाही म्हणायचं. CUT जरी कट असलं तरी PUT पुट. BULL बुल, कारण यूचा उच्चार उ व्हायला लागलाय. ब ला उ लागलं बू आणि LL ल बुल. PUSH पुश, PULL पुल. आता यूचा उच्चार यू असा कधी होतो पाहूया. UNIFORM काय होईल हा शब्द? युनिफॉर्म. UNIT युनिट. PLURAL प्लुरल आणि CURE क्युअर. आता आपण पाहूया, जसे आपण पाहिले की वॉवेल्सचे कसे उच्चार होतात, तसे आता आपण पाहूया की इंग्रजी वर्णमालेतील व्यंजनांचे म्हणजेच कॉन्सोनंटचे उच्चार कशा प्रकारे होतात. पहिला आहे कॉन्सोनंट बी. बीचा उच्चार काय होतो? ब असाच होतो. बीचे काही वेगवेगळे उच्चार नाहीत. जसे आपण ए चे वेगवेगळे उच्चाराचे शब्द बघितले, ई चे वेगवेगळ्या उच्चाराचे शब्द बघितले, आय ओ यू ह्या सर्वच वॉवेल्सचे आपण वेगवेगळे उच्चार बनणारे वेगवेगळे शब्द आताच पाहिले. परंतु व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट्स ह्यांचे वेगवेगळे उच्चार नाहीत. प्रत्येक व्यंजनाला एक एकच उच्चार आहे. जसं बीचा उच्चार काय आहे? ब. त्याचे उदाहरण आहेत बघा. BAT बॅट, BUS BED TABLE. आता सी मात्र क साठी पण वापरतात आणि स साठी पण वापरतात. सी साठी कोणकोणत्या शब्दात वापरतात? CAT क साठी, स साठी नाही, क साठी CAT कॅट, CUP कप, CAN FACT फॅक्ट. आता स असा उच्चार असणारे सी चे शब्द कोणते कोणते आहेत आपण पाहूया.
CYCLE सायकल, CELL सेल, CITY सिटी, RICE राईस. आता डी हे व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट कोणत्या ध्वनीसाठी वापरलं जाते? ड साठी. मग तिथे त्याचे कोणकोणते शब्द आहेत बघूया आपण. DUCK DOLL जास्त मोठ्याने ओरडू नका. DATE डेट, RED म्हणजे तिथे डी चा उच्चार ड असा झालेला आहे. F हे अक्षर कोणत्या ध्वनीसाठी वापरतात? फ साठी. मग त्याचे शब्द आपण पाहूया. FISH FIN, FRIEND LEFT लेफ्ट. आता जी हे ग साठी पण वापरतात आणि ज साठी पण वापरतात. ग साठी कोणकोणत्या शब्दात वापरलं जातं? GOAT गोट, GET GUN BAG. आता ज असा जीचा उच्चार कधी होतो बघा. GIRAFFE जिराफ, GEM जेम, GENTLE जेंटल. याच्यात ज असा ह्या जीचा उच्चार झालेला आहे. आता पाहूया एच हे कोणत्या ध्वनीसाठी वापरलं जातं सांगा बरं. ह साठी. जसं की HAT HEN HORSE हॉर्स, BEHIND बिहाइंड. आता जे कशासाठी वापरतात? ज ह्या ध्वनीसाठी. जसे की JUG जग, JAR जार, JOKE जोक, MAJOR मेजर. आता के कुणासाठी वापरतात? क साठी. KITE काइट, KEY की, KING किंग, TAKE टेक. यल कुणासाठी वापरतात? ल साठी. LEG लेग, LAST लास्ट, LARGE लार्ज, CALL कॉल. आता यम कुणासाठी वापरतात पाहूया. म साठी. जसं की MAN मॅन, MAKE मेक, MARKET मार्केट, ARM आर्म. आता एन कुणासाठी वापरतात पाहूया. न साठी वापरतात. जसं की NET NOT नॉट, NAME नेम, CAN कॅन. पी कोणत्या ध्वनीसाठी वापरतात? प साठी. जसं की PEN पेन, PANT पॅन्ट, POND पॉन्ड, CAP कॅप. आता पाहूया आपण क्यू कुणासाठी वापरतात. क्यू सुद्धा दोन उच्चारांसाठी वापरतात. एक आहे क आणि दुसरा आहे क्व. क असा उच्चार क्यूचा कुठं कुठं होतो पाहूया. CONQUER कॉन्कर, RECQUET रिक्वेट. आता क्व असा क्यूचा उच्चार कधी होतो? QUEN क्वीन, QUITE क्वाइट, QUESTION क्वेश्चन. आता पाहूया आर चा उच्चार कशासाठी होतो? र साठी. ROAD रोड, RAN रॅन, WORD वर्ड, CAR कार. आता पाहू यस चा उच्चार कोणत्या ध्वनीसाठी होतो? यस साठी आहेत दोन ध्वनी स आणि झ. पहा स चा उच्चार कधी कधी होतो SEE
SAY से, SUN सन, BUS बस. आता यस चाच उच्चार झ असा कधी होतो? ROSE रोज. इथे आपण यस आलंय पण रोज म्हणतो का? काय म्हणतो? रोज. म्हणजे यसचा उच्चार झ असा झालेला आहे. WAS वॉज, VASE व्हेस आणि BECAUSE बिकॉज. आता आपण पाहूया टी हे अक्षर कोणत्या ध्वनीसाठी वापरतात? ते वापरतात ट साठी. जसं की TALK टाल्क नाही टॉक, TELL टेल, TOP टॉप, BAT बॅट. आता व्ही हे कोणासाठी वापरतात पाहूया? व साठी. जसं की VEGETABLE व्हेजिटेबल, VERY व्हेरी, VAN वॅन, LOVE लव. आता पाहूया डब्ल्यू कोणासाठी वापरतात? डब्ल्यू हे व साठी वापरतात. जसं की WINDOW विंडो, WISE वाईज, WANT वॉन्ट आणि POWER पॉवर. आता आपले राहिलेली अक्षर आहेत X, Y आणि Z. त्यातलं X कुणासाठी आपल्याला वापरायचे पाहूया. X वापरायचे आपल्याला क्स साठी, झ साठी आणि झ साठी. क्सचा उच्चार, एक्सचा उच्चार क्स असा कधी होतो पहा? BOX बॉक्स, XRAY एक्सरे, EXERCISE एक्झरसाइज आणि EXCITE एक्साइट. इथे एक्सचा उच्चार क्स असा झालेला आहे. आता एक्सचाच उच्चार ग्झ असा कधी होतो बघा? EXAMINATION हा शब्द काय आहे? एक्झामिनेशन. इथे एक्सचा उच्चार ग्झ असा होतोय, एक्झामिनेशन. EXAMPLE एक्झाम्पल, एक्झाम्पल नाही का? ग्झ असा एक्सचा उच्चार झालेला इथं आहे. त्यानंतर आपण पाहूया एक्सचा उच्चार झ असा कधी होतो? XEROX झेरॉक्स. म्हणजे ह्या पहिल्या एक्सचा उच्चार झ असा झालाय, झेरॉक्स म्हणतो आपण. XYLOPHONE झायलोफोन. म्हणजे एक्स हा झ साठी सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर बघा वाय कुणासाठी वापरलं जातं? यासाठी. जसं की YAK याक, YEAR इयर, YES येस, ROYAL रॉयल. आणि आपला शेवटचा जो कॉन्सोनंट आहे झेड हा झ साठी वापरला जातो. जसं की ZERO झिरो, ZEBRA झेब्रा, ZOO झू. आणि असे आपण वेगवेगळे कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स यांचे कोणकोणत्या शब्दासाठी कसे उच्चार होतात हे पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया की आपल्याला आपल्या इयत्ता 4च्या स्कॉलरशिपमध्ये कसे प्रश्न येणार आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कसा विचार करून ते सोडवायचे आहेत.